नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण घरच्या घरी अगदी परफेक्ट असे रेस्टॉरंट स्टाईल मोमोज कसे बनवायचे ते आज आपण बघणार. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले व्हेज मोमोज हे तयार आहे. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण व्हेज मोमोज बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या ह्या कट करून घेणार आहोत. इथे आपल्या आवडीनुसार आपण भाजींचा वापर करून घेऊ शकतो. सर्वात प्रथम मी इथे पत्ताकोबी ही अगदी अशा पद्धतीने बारीक ही चिरून घेते. आपण डायरेक्ट मिक्सरला देखील अगदी बारीक अशी फिरून घेतली तरी काही हरकत नाही किंवा किसून देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. ह्या पद्धतीने देखील आपण अगदी बारीक चिरून घेतली तरी काही हरकत नाही. म्हणजे जेवढे बारीक चिरू तेवढे अगदी लवकर ती शिजते आणि अगदी पटकन असे आपले मोमोज हे तयार होतात. तर मी या पद्धतीने अगदी पहिले कोबी ही कट करून घेतली. आपली कोबी ही चिरून झाल्यानंतर लगेचच आपण आता यामध्ये गाजर देखील घालणार आहोत. गाजर देखील आपण आता अशाच पद्धतीने त्याचं साल काढून अगदी बारीक असं चिरून घेणार आहोत. भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर सम प्रमाणात देखील आपण संपूर्ण ज्या ज्या भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत त्या देखील आपण वापरल्या तरी काही हरकत नाही. तर गाजर देखील आपण किसून वापरलं किंवा जाड देखील मोठमोठे तुकडे वापरले आपल्या आवडीनुसार तरी काय हरकत नाही. तर अशा पद्धतीने आता आपण गाजर देखील अगदी बारीक असं चिरून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या भाज्या ह्या अगदी लवकर अशा त्या शिजतील. तर आता आपलं गाजर हे देखील कट करून झालं आहे आणि लगेचच आपण आता यामध्ये शिमला मिरची आपण टाकणार आहोत. जर तुम्हाला शिमला मिरची आवडत नसेल तर शिमला मिरची देखील आपण स्किप केली तरी काही हरकत नाही. इथे मी आता शिमला मिरची, गाजर आणि कोबीचा वापर करत आहे. जर तुम्हाला आणखी काही पनीर किंवा इतर भाज्या देखील तुम्हाला टाकायच्या असतील तरी काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं, कट करून घेतलेल्या संपूर्ण भाज्या एका भांड्यामध्ये मी काढल्या आहे. त्यानंतर लगेच याच्यावरती आपण मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. डायरेक्टली देखील आपण याची फोडणी देऊन केलं तरी काही हरकत नाही. पण या पद्धतीने जर आपण मीठ लावून याच्यातलं पाणी हे निथळून घेतलं तर आपल्या भाजीचा सारणचा वास हा येत नाही. त्यानंतर अशाच पद्धतीने आता आपण मीठ लावून त्याला ठेवून दिलं आहे. त्यानंतर लगेच कांदा आणि लसूण, आलं हे अगदी बारीक हे चिरून घेतले. त्यानंतर लगेच थोड्या वेळानंतर अशा पद्धतीने आपण मीठ लावलेल्या भाजीतनं पाणी हे काढून घ्यायचं. जो काही कोबीचा वास असतो तो पूर्णपणे निघून जातो. बरेच जण या पद्धतीने देखील करतात किंवा डायरेक्ट देखील फोडणीही देतात. आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या वेळेनुसार आपण ॲडजस्ट हे करून घ्यायचं. तर जेवढं शक्य आहे तेवढं याच्यातलं पाणी हे निथळून घ्यायचं. तर संपूर्ण भाजीतलं मी आता पाणी हे निथळून घेतलं आहे. त्यानंतर काय करणार आहोत, सारांना फोडणी देण्या अगोदर आपण त्यासाठी लागणारं म्हणजे पारी बनवण्यासाठी लागणारं म्हणून मोमोज बनवण्यासाठी लागणारं आपण याचं कणिक मळून घेणार आहोत. तर इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं तेलाचं मोहन हे लावलं आहे. म्हणून आपण अगदी जास्ती म्हणजे तेल वगैरे गरम न करता फक्त आपलं नॉर्मली तेल टाकून त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आता आपण याची कणिक अगदी घट्टसर अशी मळून घेणार आहोत. मैदा मळताना अगदी थोडं थोडं पाणी घालून मैदा मळा, त्यामुळे मैदा हा लवकर व्यवस्थित तो सेट होतो. तर अशा पद्धतीने आता आपण कणिक ही मळून घ्यायची. अगदी परफेक्ट अशी आपली कणिक ही मळून तयार झाली आहे. कणिक मळून तयार झाली. आता ह्या कणकेला आपण आता साईडला ठेवून देऊया. लगेच सारांना फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती कढई गरम करून घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालणार आहोत. अगदी जास्ती तेलाचा देखील आपल्याला वापर करायचा नाही. 1 चमचेवर तेल हे गरम करून घ्यायचं. तेल अगदी कडकडीत तापल्यानंतर अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण, आलं, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कितपत तिखट हवं आहे सारण त्यानुसार आपण मिरचीचं प्रमाण कमी जास्ती करून घेऊ शकतो. हे संपूर्ण तेलामध्ये छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे आता परतून घेणार आहोत. आलं, लसूण, हिरवी मिरची छान परतून घ्या, त्यामुळे अगदी छान अशी चव आपल्या मोमोजला येईल. लगेच याच्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा देखील आपण यामध्ये फक्त जे कांद्याचा पाणी असतं ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत म्हणजे कांदा छान मऊ होईपर्यंतच आपल्याला याच्यात परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने मऊ होईपर्यंत कांदा परतल्यानंतर लगेच आपण कट करून घेतलेल्या संपूर्ण भाज्या यामध्ये टाकून घ्यायचं. त्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ, आधी देखील आपण भाजींचं पाणी हे करण्यासाठी सुटायसाठी मिठाचा वापर केला होता, म्हणून अगदी जपून मीठ वापरा. त्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अगदी थोडंसं यामध्ये काळे मिरे पावडर घालून हे संपूर्ण मिक्स करून
घेऊया. तर तेलामध्ये आपण भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या आहे. लगेचच आपण आता 2 मिनिटभर झाकण ठेवून त्यांना शिजवून घेतलं आहे. हलक्याशा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजी हे शिजवून घ्यायचे. अगदी परफेक्ट सारण आपलं तयार झालं आहे. तर सारण तयार झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून लगेचच साईडला आता आपण मोमोज बनवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या पुऱ्या ह्या तयार करून घेणार आहोत. तर मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे. त्यानंतर पाटाला अगदी थोडंसं तेल लावा आणि अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही, ह्या पद्धतीने आता आपण ह्याची पुरीही लाटून घ्यायची. का पुरी ही शिजल्यानंतर थोडीशी जाडसर होते, म्हणून अगदी जास्ती जाड देखील ठेवू नका आणि अगदी जास्ती बारीक केलं तर आपण ज्यावेळेस मोमोज बनवतो त्यावेळेस मोमोज फाटण्याची शक्यता असते. म्हणून अगदी व्यवस्थित आपण पारी ही तयार करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला हवं कमी जास्ती त्या पद्धतीने आता यामध्ये आपण सारण हे भरून घ्यायचं. सारण भरल्यानंतर काय करायचं, जो काय अर्धा भाग आहे आपल्या पुरीचा, त्या पुरीचे ह्या पद्धतीने आपण हळूहळू व्यवस्थित त्याची डिझाईन तयार करून घ्यायची आपल्याला हवे तसे आणि एकमेकांना व्यवस्थित आपण आता पॅक हे करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आकार हा देऊन घेतला आहे. तुम्ही असा देखील ठेवून देऊ शकता किंवा याला गोल राऊंड देखील देऊन याला या पद्धतीने व्यवस्थित चिपकून द्यायचं, म्हणजे अगदी छान असे आपले नवीन आकाराचे मोमोज हे तयार झाले. आपल्याला हवे तसे आकाराने आपण मोमोज हे तयार करून घ्यायचे. याच पद्धतीने आता आपण उरलेल्या पिठाचे देखील मोमोज हे तयार करून घेणार. हळू हाताने ह्या पद्धतीने अशी घडी घालत आपण डिझाईन करून घेतली. लगेच अर्ध्या भागाला फक्त त्याला जर तुमचं चिपकत नसेल पारी व्यवस्थित तर थोडंसं पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही चिपकवण्यासाठी आणि हळूवार लगेच आपण याला आता गोल हे करून घेणार. असं देखील आपण ठेवलं तरी काही हरकत नाही. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण मोमोज हे तयार करून घेतले. मोमोज आपले तयार झाले. त्या मोमोजांना स्टीम करण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम, त्यावरती चाळणी ठेवून आता आपण हे संपूर्ण मोमोज चाळणीमध्ये रचून देऊया. तर या पद्धतीने संपूर्ण मोमोज आपण रचून दिले. लगेच त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती छान आपला पारीचा कलर बदलेपर्यंत म्हणजे छान शिजेपर्यंत आपण मंद आचेवरती 4 ते 5 मिनटं यांना वाफवून घेतले. तर 4 ते 5 मिनटं आपण छान स्टीम करून घेतले मोमोज. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे मोमोज हे तयार झाले. लगेचच गरमागरम आपण प्लेटमध्ये आता मोमोज हे काढून घ्या. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने व्हेज मोमोज करा. अगदी सर्वजण आवडून खातील. एवढे छान आपले पौष्टिक चविष्ट असे मोमोज हे तयार झाले. अशाच पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाचे देखील मोमोज तयार करून घेतले तरी काय हरकत नाही. जर तुम्ही डाएटवर असाल तर मैद्याच्या जागेवरती आपण गव्हाचा कणकेचा वापर केला तरी काय हरकत नाही. अगदी परफेक्ट असे आपले मोमोज हे तयार. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा.